तुझ्या संग काय बोलू म्या? माझं गुरुजी येत्याल तेच बोलत्याल तुझ्या संग. अरे जा, येऊ दे कुणाला बी. तुझ्या संग त्याला बी उलटा टांगन म्या. आहे बाजूला. भाई मंगळ्या, मला येड लागलंय भाई, मला येड लागलं म्हणतोस. घाबरलो त्याला, काय मला समजेना. घाबरलास तू? अरे म्या हात असताना तू कशा पायी घाबरलास? अहो तुम्हीच तर कापत होता आणि मला घाबराय काय झालाय. असं भाई जाऊतोस तुला म्या. म्या कसा याळा आहे ते. मला येड लागलं म्हणतो, याळा म्हणतो, याळा म्हण. काय झालं ना तुझ्या मनागत? तुझ्या डोळ्या देखत तुझ्या या भगताला कुत्रा म्हणाला तो. ह्यो मला येळा म्हणतो आणि तू काय बी केलं नाहीस, नुसती बघत राहिलीस नव का? राम 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 राम. दासरान जावई बापू कुठं फिरत आहेत? बाळाला बघितला कुठं? बाळूला नाही बा, इकडे तर आला नाही. आला नाही का बघितलं नाही? म्हणजे तेच आम्हासनी काही दिसला नाही. मग असं म्हणा की आला नाही काय म्हणता? एवढं तंतना काय झालं आहे? काय नाही, जातो चल. होय, हे काय नवीन? अरे बाळूनच काहीतरी केलं असेल, त्याचं काही नवीन आहे वय? ते तर झालं. अरे माधू काय करतो आहे? ध्यान कुठं आहे? अरे कुठं असते बाबा, विचार करून करून डोकं फिरले पार. बोल काय काम आहे? बाळूला बघितलं का कुठं? म्हणजे तू बी बाळूला हुडकीतो आहे वय? तू बी म्हणजे तू बी हुडकतो आहेस काय? अरे म्या नाही, त्याच्या घरची हुडकीत आहे. मला बी त्याच्या घरची विचारत होती, दिसला का बाळू म्हणून. हा तुला ठावा असेलच की रे? म्हणजे मला सांगून जाणार आहे वय बाळप्पा? अरे सौताच्या मनाचा राजा आहे त्यो. असू दे की, पण कुठं आहे त्यो? अरे मला ठाव नाही म्हणलं नव, उगाच आपलं बिनवाजाचं डोकं द्यायचं. या या माधू, योग बाळू. बाळू, ए बाळप्पा, या. हिथं आहेस वय? इथंच म्हणजे आणि कुठं जाऊ म्या? तसं नव, होताच कुठं? अरे कुठं का असं ना, तुला काय करायचं रे? अरे तुझ्या घरची तुला हुडकीत आहेत समधिक. ठाव आहे मला. अरे मग जाकी भेट जा, काय काम आहे बघ. काय काम आहे ते बी ठाव आहे मला, पण म्या नाही जाणार. मला तर वाटतं हे गाव सोडून जावं, म्हणजे सापडायचोच नाही म्या. ए बाळप्पा, अरे असं करून कसं चालेल? घरातल्या माणसांसंग बोलून घे की एकदा. अरे माधू काका बोललं नसल का म्या? समजावून सांगितलं, समज झालं. घरातल्यासनी समजतच नाही, त्याला काय करणार म्या? अरे तुझ्या घरच्यांचं म्हणणं हे आहे की तुला समजत नाही. तू लगीन केले बिगार, तुला सोडायची नाहीत बघ. वाट बघ, म्या लगीन करतोय. माधू, अरे कसं व्हायचं ह्याच? त्याची काळजी तू नका करू. अरे माधू, अहो कुठं उडकायचं?
मी अभि तुमच्या संगच आहे. समजा गाव पालथा घातलं की. होय एक काम करा, तुम्ही त्या अंगाला उडका, मी इकडे बघतो. बर या जाऊन. हा. डोक्याला कार झालाय. कसं आहे, तूच एकला आहेस बाबा जो गप गुमान माझं समजा ऐकून घेतोय असं. नाही तर काय कोणी ऐकतच नाही रे. हा जावई बापू, अर लय दिवस झाली काही पेटलं नाही. चांगलं पेटून येतो आता. एकटेच सापडले. तू थांब येतच. हा आलं. जावई बापू. आलास का तू? तू ते का आमच्या पाचवीलाच पुजला आहेस बघ. अहो, असं कशा पाय म्हणताय? तुम्ही गावचं जावई बापू आहे. आता तुम्ही असं गावात ना फिरल्यावर विचारपूस करणार नाही का माणूस? काय चाललं बुवा, काय नाही? वय 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 चांगला आहे, येतो. अहो थांबा की, त्या गोडी शेव हुडकतात काय? ए तात्या, अरे कसली गुढी शेव, इथं आयुष्य कडू झालं आहे. का काय झालं? अरे लग्नासाठी आम्ही इकडे आलो, पण बायाच भेटाना झालाय बघ. भेटत नाही म्हणजे घरात नाही भेटत का? अरे काल दिसभर बाहेर होता त्यो, रात्री कधी आला ते बी ठाव नाही, आणि सकाळी लागलीच उठून गेला. अरे काय किंमत आहे का नाही तुम्हाला? जावई आहे तुम्ही घरचे. बर तुम्ही घरात होते हे त्याला ठाव होतं का? वय वय ठाव होतं की त्याला. आणि मग तरी बी असं कसं केलं त्यांनी? अरे त्याला आम्हाला भेटायचं नाही. हा मुद्दाम करतो आहे त्यो. हा आम्हाला काय ठाव नाही वय. म्हणजे लगीन नाही करत ते आता? ए तात्या, अरे त्यो कसा लगीन करत नाही तेच बघतो म्या. जावई बापू, तुम्ही एक काम करा, चला माझ्या संग. कुठं? पंचाकडे जाऊ आपण. आणि कशा पायी? अहो तो सुपारीला तयार होत नव्हता, कसा पंचाने सरळ केला त्याला. आता असा चावडीवर उभं करून फटकून काढू चांगलं त्याला. कसा तयार होत नाही पाहतोच मी. या सांगतो पंचाला, पंच काही माझा शब्द मोडणार नाही. चला. वय 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 हा चला. ये तात्या, आता न ग मागणं बघू. मागणं काय आहे तवा? आता येळ कशा पायी वाया घालता? चला की होऊन जाईल पडदिशी. अर्थच नाही तात्या, एकदा त्याला विचारतो, नाही म्हणल्यावर मग जाऊच की. अहो जावई बापू, येळ कशा पायी दौडायचा म्हणतो मी. बाळ्या कसा आहे तुम्हाला ठाव आहे ना? तो काय सरळ तयार होणार आहे का? वय पर आता इतक्या दिवस थांबलो आहे, तर अजून एक दिवस थांबू. अहो एक दिवस तरी कशा पायी वाया घालायचं म्हणतो मी. चला की लगेच पंचाकडे, मी आहे ना तुमच्या संगत. चला. नाही नग नग तू जाय, आणि तुला कुठं दिसलं तर आम्हाला सांग, येतो मी. अहो अहो ऐका तर, जाऊन येऊन लागलीच. हे तर डोसक्यावरच पडलेलं जावई. गेलो असतं का नाही पंचाकडे, कसलं भारी पेटत होत. अरे अरे कुठंच नाही गावलं रे बाळ्या. होय का? चला घरला आता. चल. हेनरी, मी काय म्हणते, ते देवप्पाचे गुरु कधी येणार आहेत? अयो माहिती नाही वैजयंता, पण मला तर शंका आहे की खरंच गुरु आहे की नाही तर म्हणून. यो, म्हणजे देवप्पा आपल्याशी खोटे बोलतो आहे की काय? अयो सांगता येत नाही वैजयंता. त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे. तेही बरोबर आहे, पण खरंच आले तर? अयो मग स्वागत करायचं की? बर, ती गुंडूसाठी जी मुलगी बघितली होती त्यांच्याकडून काही निरोप आला की नाही? अयो अजून तरी नाही. बघू. हे स्थळ हातून जाऊ देऊ नका, खूप पैसेवाले आहेत ते, फायदाच होईल आपल्याला. अयो वैजयंता, खूप जास्त हुंडा घेता येईल. अय्यो म्हणूनच म्हणते आहे मी. अय्यो वैजयंता, उपट आला वाटतं. हे बघ, आपण गुंडूसाठी मुलगी बघतो आहोत, हा विषय त्याच्या समोर काढू नकोस. अय्यो पंच, बातमी घेऊन आलो आहे. अय्यो त्यासाठीच येतोस की रे त्याच्या इथे? अहो बाळू भेटला होता, जावई बापू काय लग्नाला तयारच नाही. काय बोललास? बाळू भेटला होता, जावई बापू लग्न? अरे काय बोलतोस? अहो जावई बापू भेटले होते, बाळू काय लग्नाला तयार नाही. अय्यो अय्यो, हे तात्या, लग्न होत नाही म्हणून तुझ्या डोक्यावर एवढा परिणाम झाला?
करायची? कटाळा आला की. मग काय करायचं? जायचं का आपण बी तुझ्या मामाला हुडकाया? तुझी आजी काय करते? बसलीये. लोक असा वागतो हाय, काय बी वाटत नाही ना व? वाटत असेल की, पण ती तरी काय करणार आहे? एवढी कट घेऊ नका आजीची. हा. अगं आजीची काय चूक आहे? चूक नाही कशी, चूकच आहे. लेकाचा विचार करताना नातीचा विचार कराय ना ग. हा, तुझा बा तर म्हणतो या हे समजे जण मुद्दाम वागतायत. नाही नाही हा, आजी असं नाही करायची. कोण कसं काय समजेलच आता. चालेल. बाळ्या कुठं आहे? काय ठाव कुठं गेला हाय? काय गावात कुठं नाही? अगं कुठंच घावला नाही त्यो. समधीकडे बघितलं ना वा? पैकी आय एवढं समजते आमसनी कुठं बघायचं आणि कुठं नाही ते. पंच पंच येऊ का? ये मंगळू. आय देवप्पा, वेलकम वेलकम देवप्पा, वेलकम. म्हणजे पंच अहो इंग्रजी मध्ये काय शिव्या घालता का काय आम्हाला? अयो नाही नाही, इंग्रजीत वेलकमचा अर्थ स्वागत असा होतो. वाड्यावर कशासाठी आलात? म्हणजे याच नाही का काय आम्ही? अयो असं नाही देवप्पा, मला सांगितलं असतं मी आलो असतो. लय दिस एक डोसक्यात हाय ते सांगायचं होतं. अयो मग उद्या सकाळी सांगितलं असतं, संध्याकाळी वाड्यावर आलात. काही अडचण आहे का? जाऊ का माघारी? अयो तसं नाही देवप्पा, संध्याकाळी वाड्यावर कोणी आलेलं अयो वैजंताला आवडत नाही. असू दे, मग जातो आम्ही. अयो असू दे असू दे, आता आलाच आहात तर असू दे. काय चालले आहे म्हणते मी. अयो काही नाही, ते देवप्पा काहीतरी सांगायला आले तर. सकाळी सांगायचे ना मग. अयो वैजंता काहीतरी महत्वाचं आहे म्हणून आले तर, ऐकून घेऊ. बोला. पंचा, अरे काही बसाया सांगशील का नाही? अयो बसायला. पंच आसन बिसन द्या की. अयो आसन. अयो देवप्पा तुम्ही इथे बसा. वैजंता जरा तिकडे सर. अयो आसन. अयो बोला. लय दिस सांगायचं होतं, पर म्या सांगितलं तर विश्वास बसायचा नाही तुमचा. असे काय सांगायचे होते आणि खरे की खोटे? खरंच हाय अक्का. इतकी वर्ष माझ्या काळजात दडवून ठेवलं होतं, पर आता माझ्याच्यानंच काही होईना म्हणून सांगतो आहे. अयो मग आता सांगा काय सांगायचं आहे ते. अक्कोळ मध्ये देवी आहे. अक्कोळ मध्ये देवी आई आहे. या बाप्पा म्हणलं नव्हतं का पंच हसताल म्हणून? अय्यो मंगळू तुम्ही काही सांगायला लागलात, मग हसणार नाही तर काय. अक्कोळ मध्ये देवी आई.
चालू द्या, जाते मी. अहो अक्का थांबा. ऐकून तर घ्या की. आता काय ऐकायचे आहे? माझ्या गुरुची आण घेऊन सांगतो अक्का. बाळ्याचं जिच्याशी लगीन ठरलं आहे तीच देवी आय आहे. सकाळ धरणं काय बी खाल्लं नाही तुम्ही, जरा खाऊन घ्या की. नग आमचं पोट भरलं आहे, तुम्हाला भूक असेल तर घ्या खाऊ. अन्नावर कशा पाहिजे राग काढताय? नाही नाही, आम्ही आज जायचो आणि बाळ्या यायचा आणि पुण्याला जायचा. आला तर समजलंच की. ते काय बी असू द्या, आम्ही इथनं हलणार नाही. काय आहे? मग इथंच बसायचे होय, हा? भीमा जा आईला सांग. काय ना ग, आम्ही काय खाया आलो नाही इथं. ज्या कामासाठी आलोय ते पहिलं, मग बाकीच. होय, आता बाळूची वाटच बघायची आहे तर मग खाऊनच बघा की. नग म्हणलं ना व? हा, सारखं सारखं तेच तेच काय विचारता तुम्ही? हा, काय विषय बदलता का काय? नाही नाही तसं काय नाही. हा, नाही ना व? मग तसं वाटू बी देऊ नका. बा, यांच्यावर कसा बाई राग काढतोयस तू? अगं म्या कुठं राग काढतोय? हा, एकदा विचारलं म्या नाही म्हणलं. आता सारखं सारखं घेऊन बसल्यावर डोसक्यात जात नाही होय? अरे मला तर वाटतं या घरातली समधी माणसं अशीच आहे. होय, तुझी बी बायको तसलीच. एक घेऊन बसली का एकच, तो बाळ्या बी तसलाच. लगीन करायचं म्हणलं तर भेटायला तयार नाही गडी. अगं असा कसा भेटत नाही त्यो? रातच्याला येईलच की. हा, सत्ये, तिने सांगला असं तोंड पाडून नाही बसू बाळा. दिवा लागायची वेळ असते. आजी, काय करावं काय बी समजणं झालं आहे बघ. सत्ये, मला समजतं हाय का तुला काय वाटतं हाय ते, पण माझं ऐकशील तर समज चांगलं होईल. तू नग काळजी करू. काय चांगलं होणार आहे? हाय तू असं नग तू विचार करत बसलीस तर काय होणार हाय? हा, अगं इथं संसाराची सुरुवात आहे. सोपं नसतंय. हळूहळू समज नीट होईल. कवा असं तर कवा तसं पाहायचंच की. आमच्यात नाही होत का? हा, अन तुझ्या आयानं बाच बी बघतीच आहेस की तू. वय पर तुमचं लगीन झालं आहे. अगं मग तुझं बी लगीन होईल. कवा व्हायचं? बाळू असं वागतो हाय ते मला ठाव आहे. अन तो बराबर आहे असं बी माझं म्हणणं नाही. माझं ऐकशील? उठ आणि तुळशी माय मोर दिवाला आणि तुझ्या मनात जे काय आहे ते समज सांग तुळशी माय. त्याने काय होणार आहे? काय होणार म्हणजे? अगं दिस मावळाच्या वेळेला तुळशी माय आपल्या घरात येते. आपलं जे काय गारण हाय ते ऐकते आणि समजा आपल्या मनागत व्हायला सुरुवात होते. समजा ठीक होईल बघ आणि तुला बी बरं वाटत. बर, हा, शहाणं बाळ माझ. थांब तुला दिव्याचं ताट करून देते. हे घे आणि यो दिवा लाव तुळशी माय मोर. नीट ने, बाहेर वारा हाय. दिवाला वारा लागू देऊ नका. दिवा इजू द्यायचा नाही. आणि मनापासनं तुळशी माईची पूजा कर. समज मनागत होईल बघ. मी तुझी समजूत घातली हाय.
पण माझ्या बी काळजात धडधड होत आहे. अरे यांच्यावर कसा काय राग करतोस तू? अगं म्या कुठं राग काढतोय हा? एकदा विचारलं म्या नाही म्हणलं, आता सारखं सारखं घेऊन बसल्यावर डोसक्यात जात नाही होय. अरे मला तर वाटतं या घरातली समधी माणसं अशीच आहे. होय तुझी बी बायको तसलीच. एक घेऊन बसली का एकच, तो बाळ्या बी तसलाच. लगीन करायचं म्हणलं तर भेटायला तयार नाही गडी. अगं असा कसा भेटत नाही तो, रातच्याला येईलच की. तुळशी माय, काय चुकत आहे माझं? काय करू म्हणजे माझं आणि बाळू मामाचं लगीन होईल? तूच सांग काय तर. आमच्याच्याने काय होत नसेल तर तू काहीतरी कर. बाळू मामासने तयार कर लग्नासाठी. काय बी कर, पण हे लगीन होऊ दे. हो सत्यवा देवी आई. इतकं दिस म्या तिला वश करायचं म्हणत होतो, पण आता माझ्याच्यानं काही होईना. शेवटी बाळ्याचाच पाठ लागणार तिच्या कडेला. अयो मग देवप्पा आधी सांगायचं नाही का? सुपारीच होऊ दिली नसती. अहो आधी वाटलं सुपारी झाली तर देवी आई गावातच येईल म्हणून सुपारी होते. अयो मग आता त्यांचं लग्न झाले तर? तेच तर होऊ द्यायचं नाही. अयो असे कसे होऊ द्यायचे नाही? अयो तेच हवं नाही, पण देवी आई आपल्या बाजूने या पाहिजे. अयो पण कसं शक्य आहे देवप्पा? त्यांची सुपारी फुटली आहे आणि आज आणि उद्या त्यांचं लग्न होणारच की. अयो तेच म्हणून तर तू मस्ती सांगतो आहे. माझं गुरु वाटवर आहे तीच. वाटवरच आहे, यात काही नाही. अहो त्या परीस तुम्हीच काहीतरी करा की. अय्या हे कुणासनी समजू देऊ नका. दुसऱ्या कुणासनी समजलं तर त्यो देवी आईला आपल्या बाजूने वळवल आणि बांधून घालल. अयो ती देवी आई आहे म्हटल्यावर तिला बांधवून कसे ठेवणार म्हणते मी. अयो देवी आईला बांधता येत. कसं? ते सांगन माघारी. आता देवी आईला आपल्या बाजूनं कसं करायचं ते बघा. बाळू आणि देवी आईला एक होऊ द्यायचं नाही. अयो आता तुम्हाला जमलं नाही देवप्पा, आम्हाला कसं जमणार? म्हणून तर तुमच्याकडे आलो आहे. आपण मिळून करू काहीतरी. अयो मिळून काहीतरी करू. मिळून करू. रडा. पण आता रडून काय उपयोग आहे? पण काय करू म्या? मी आज सांगत होतो नव का बाळ्याला पाठीशी घालायचं बंद कर, तेव्हाच ऐकायला पाहिजे होतं. आता काय होणार आहे? अव तवा त्यो लहान होता, पाटलं सुधरल. तुझ्या वाटण्या पाहिजे झालंय समज. असं काय ऐकायचं नाही, समजा आपल्या मनासारखं करायचं. अरे घरात येणाऱ्या नवरीनं जेवण केलं हाय, पण अन्नाचा घास नाही कोणाच्या पोटात, आणि ते बी एका माणसामुळं. एवढा एकेकोरपणा चांगला नाही. मला बी समजत हाय वो. तरी बी बाळाला पाठीशी घालतेसच की तू. नाही, आता म्या त्याला पाठीशी नाही घालणार. मला बी हे समजन हाय पटलं. तू यूज दे मोर. या बी तेच म्हणतोय. जावई बापू पंचाकडे जायचं म्हणतात. पंचाकडं
नाही नाही, आता ती येळ नाही यायची. आज रात्री तर तो घरला येईल का नाही? हा, कुठं जाणार आहे? तो आला का त्याच्या संग बोलायचं. हा, आपल्यासाठी नाही पण सत्तीसाठी तरी बोलायला पाहिजे. एवढं सोचती आहे चुकी आहे तिची. बराबर आहे तुमचं. मला बी सत्तीचं दुःख समजत आहे, पण आपण त्याचं सांत्वन करायला पाहिजे का दुःखात भर घालायचे आपणच? पण म्हणून काय दात काढत बसायचं का त्यांच्या मोर? ही एकदा लगीन होते ना, असं झालंय मला. होणार, सुपारी झाली तसं ते लगीन बी लावून द्यायचं. ह्यो तर काय लग्नाला तयार नाही आणि आपण जबरदस्तीनं तयार करतो हाय, तेव्हा एवढं व्हायचंच की. घाईवर येऊन हाय चालायचो, थोडी तर कळ काढायला लागेल. अजून किती कळ काढायची हाय का? अहो आता समधीच चिडलेली हाय, तेव्हा तुम्ही रागराग करून हाय चालायचं. नाही तर आधी तेल घातल्यागत होईल. तुम्ही बोलला का जावई बापू बोलतात, समधीच बोलतात. बोलाय ना ग वय. बोलायचं, पण समधी एक साथ बोलून चालेल का? हा, तुम्ही तुमच्या रागाचं घेऊन बसला हाय, पण तुमच्या बोलण्यामुळं सत्तीला किती त्रास होईल याचा विचार केला? हे लगीन तर होणारच आहे. बाळूची आय हाय म्हणून आता बी मी बाळूचा विचार करीन असं नाही. त्याचा विचार करायच्या आधी 10 वेळा मी सत्तीचा विचार करीन. तेव्हा काय बी झालं तरी हे लगीन होणार. हे तुळशी मोर दिवा लावून काय होत नाही, ह्याने मनावर घ्यायला पाहिजे. होय की? आता त्याच्यावर बोलून काय होणार आहे का? जे देवाच्या मनात असेल तेच होईल. देवाच्या मनात नाही, आता आपल्या मनात आहे तसं होईल. हा, आम्ही ठरवलं आहे पंचाकडे जाय. होय. बघा काय करायचंय ते करा. मला आईची आठवण येते आहे. मी आता विचार बी केला आहे की घराकडे जावं म्हणून. तुम्ही बघा तुमचं काय ते. हा, त्याची काय गरज पडायची नाही. आज रात्री बाळू येईलच. हा, आय झोपायचं नाही, काय? दार उघडी ठेवायची. बाळू आले की लागलीच बैठक होणार बघ. बस. अहो काय पण कवा धरण थांबलं हाय इथं. अयो असू दे रे, तुला काय काम आहेत? तो रामा म्हणत होता तर लागलीच बोलला आहे म्हणून. अयो तुला काहीतरी सांगायचंय रे. माझ्या लग्नाची? अरे, तुझ्या लग्नाचं नाही रे, बाळूच्या लग्नात. हा, याच्या लग्नाचा पत्ता नाही, त्याचं काय सांगायचं? हे बाळूचं लग्न कोणाबरोबर ठरलं आहे तुला ठाऊक आहे त्या? अहो, काय पण तू मला विचारता? अहो त्याच्या सुपारीला मी स्वतः पुढे होऊन समधी काम केली होती आणि मला ठाव नसल होय. अयो तुला जे माहित आहे ते खरं नाही बघ. हा, म्हणजे मला गंडवलं आहे काय? म्हणजे बाळूचं लगीन गंगीच्या पोरी संग नाही ठरलं का? अयो तिच्याच बरोबर ठरलं, पण ती कोण आहे ठाऊक आहे? कोण? बाळूची भाचीन कोण? अयो नाही नाही, देवप्पा ज्या देवी आईला शोधतो आहे तीच आहे ती. देवप्पा आणि मंगळू आले होते वाड्यावर. ते सांगत होते बाळू आणि सत्यवाचं लग्न होऊ द्यायचं नाही म्हणून. अहो काय सांगता का पण? तुझे ऐकलंच तेच सांगतोय रे पोपटा. बाळू आणि सत्यवाचं लग्न होऊ द्यायचं नाही आता. काय चालले आहे? तुम्हाला किती वेळा सांगितले रात्रीच्या वेळी असे कुणालाही घरी बोलवत जाऊ नका म्हणून? कोणलं बी? कोणलं बी? अहो तात्या आहे म्या तात्या. बघा पण तुमच्या मोर
तुमच्या मोर मला परक केलं हो. अयो यो किती नाटक करतोस रे तात्या. वैजंता मीच बोलवलं तात्याला. हा. कशासाठी? अयो ते देवप्पा आणि मंगळ आले होते सांगायला. बाळू आणि सत्यवाचं अयो ते देवी आईचं लग्न होऊ द्यायचं नाही म्हणून ना, तेच सांगायला. त्याने काय होईल म्हणते मी? यो काय होईल म्हणजे देवप्पाने सांगितले म्हणून सांगितले. देवप्पाने सांगितले आणि तुम्ही ऐकले. आपला काय फायदा त्यात? अयो याचा मी विचारच केला नाही वैजंता. बघा बघा पंच अक्का आहे म्हणून समजत चालला आहे. आपला फायदा कसा करून घ्यायचा ना याचा विचार करा जरा. हा. अयो तो देवप्पा देवी आईकडून त्याची सगळी कामे करून घेणार. त्याआधी आपण आपली कामे करून घेऊ. अय्यो अय्यो. हा 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 समध्याच्या आधी आपण माझं लगीन लावून द्या म्हणत आहे. तात्या गप्प बस जरा. याच्या लग्नाचं बघा आधी काहीतरी. अय्यो बघतो देवी आईला सांगून बघतो. लग्नाचा विषय काढू नको रे बाबा. नाही तू सारखं जायचं नाव का काढत आहेस? काय करावं काय बी समजणं झालंय बघ. मला आयाची लय आठवण येते आहे. काय करायचं ते समजना तर मी सांगते ते कर. थांब इथं. का? मी आयांचं बोलणं ऐकलं होतं की आता लगीन केल्या बिगर आपण इथून जायचं नाही. मला काय नग आहे होय? मग थांब गुमान. जायचं नाव काय काढू नग. पर बाळू मामा ऐकतील का? ते ठावं नाही. पण आता बाकीचे गप बसायचे नाही. आजी बी म्हणत होती की काहीतरी होईल. मग थांब. पण मी आता थांबून काय करू? मी ठरवा आणि बोलवा की मला. अगं तू समोर असलीस की समजा लवकर होईल असं वाटतंय बघ मला. आयाला बी कोणी सांगावं धाडला नाही. आया यायला पाहिजे होती. मग काय झालं असतं? अगं तिने दंगा करून समद करून घेतलं असतं. आजी आणि बाबी काय कमी आहेत का? यांच्याच्यानं होईना. आया असती तर तिने आजीला बोलवून करून घेतलं असतं. पण आता पंचाकडे जायचं म्हणतात. होईल काहीतरी. काय बी करा आणि लवकरात लवकर लगीन लाव म्हणाव. आता बाळू मामा येत्याल त्या बैठक करायची आहे. वैजंता तुला काय वाटतं आपण आपली कामे करून घ्यायची? तुमची कुठली कामे? अयो तेच की गोऱ्या सरकारी माझं पद वाढू दे. अयो आणि ह्या गावात दुसरा कोणी आला नाही पाहिजे म्हणून मीच राजा आणि शिवाय गुंडप्पाचे लग्न. होय. माझं अयो याचं पण धनधान्याने कोठारे भरून जाऊ दे. सोन्याची कौले लागू दे माझ्या वाड्याला. अशी सगळी कामे. अय्यो हे सगळं देवप्पाकडून कबूल करून घ्या आधी. अयो हे केल्याशिवाय मदतच करणार नाही असंच सांगतो. अय्यो अय्यो कुणाला मदत करणार नाही म्हणतो मी. अय्यो ऐकलं की काय म्हणतो मी. काळजी करू नका. काहीही ऐकलेलं नाही मी. काय म्हणत होतात? कुणाला मदत करणार नाही. काही नाही. आमचे असेच बोलणे सुरू होते. त्या बाळूच्या लग्नाचं चाललं. अय्यो बोललास काय पोपटा? वाटलंच होतं मला असंच काहीतरी असणार. तुम्ही माझ्या लग्नाचं सोडून त्या बाळूच्या लग्नाचं एवढं मनावर का घेताय म्हणतो मी. अय्यो तुझ्या पण लग्नाचं घेतलं की रे बाबा मनावर. स्थळ पण बघितलं. अय्यो वाड्यावर कधी पण पत्र येईल त्या स्थळावरून. हा मग त्यावर लक्ष द्या. बाळूच्या लग्नावर नको. बाळूच्या लग्नावर लक्ष देण्याचे वेगळे कारण आहे. ते राजकारण तुला नाही समजणार.
नसेल समजत, पण मला एवढं समजतं की तुम्ही बाळूच्या आयुष्यात एवढं लक्ष घालणं बरोबर नाही. आणि काहीही झालं तरी बाळू माझा बालमित्र आहे. बराबर आता मला बराबर बोलत आहेत. अय्यो तात्या, तू तर काही बोलूच नकोस. आ तुझ्यामुळेच सगळं घडतं बघ. मी काय केलं? काय केलं? गावातल्या भानगडी येऊन आप्पांना सांगतोस, त्यांच्या डोक्यात काही बाई भरवतोस. नाही नाही मी नाही सांगत, तेच बोलत मला. आणि बातम्या घेऊन यायला बी तेच सांगतेत. यो यो हे तर त्या काही सांगतोस. तुम्ही सांगत नाही होय मला समजे काम. तू निघ तात्या, जा म्हणतो मी. आज कुठं असत का? असू दे असू दे. पेटी घेतो. पेटी असू दे असू दे. अय्यो अप्पा, त्या तात्याला सांगा फार येत जाऊ नकोस इकडे म्हणून. अय्यो सगळ्या गावावर लक्ष ठेवणं मला शक्य नाही रे, म्हणून असे कान डोळे ठेवावे लागतात सोबत. अय्यो मग गरज काय आहे त्याची म्हणतो मी. गुंडू बस कर. आम्ही ऐकून घेतो म्हणून काही बोलतोस. विसरू नकोस मी इथे आहे अजून. अव्वा, तरीही चुकीचं चालू आहे. काही चुकीचं चालू नाहीये. आम्ही जे करतो आहोत ना ते बरोबर आहे. अय्यो. तू लक्ष घालू नकोस. अय्यो ते काहीही असो, पण बाळूच्या नादाला लागणं तोट्याचं आहे. बाळूला मी चांगला ओळखतो. तो चांगल्याशी चांगला आणि वाईटाशी वाईट आहे. अय्यो हा काय ओळखतो बाळूला? म्हटलं असेल असेच. तुम्ही फार लक्ष देऊ नका. देवप्पाला कसे सांगायचे ना त्याचा विचार करा आधी. अय्यो सांगावं तर लागेलच, लग्न पण मोडावं लागेल. काय आविष्य, कोणी भी येतं काही बी बोलून जात. आजपासून नसत्या चौकशा बंद, पेट पेटी बंद. का माझ्यासाठी करतो का मी? माझ्यासाठी करतो. हे, आजपासून बंद. अरे बळू, घरचे हुडकते निगड काय करतो? पेटाय पाहिजे, पेटाय पाहिजे. अरे बळू, अरे कुठे आलास का? तू काय वासावर असतोस का रे माझ्या? माझं माझं चाललो होतं, तू दिसला म्हणून थांबलो. वाय वाय, जसं का मी तुला ओळखतच नाही. अरे मी आपला असंच आपुलकीनं 4-2 गोष्टी. बस बस, लय हसू नगस, पुण्यांदा रडायला लागल. हे बाबा, आज कशाला बोलतो? चांगलं चाललं आहे, चालू दे की. अरे चालू दे की, म्या कुठं नाही म्हणतो हाय. अरे म्या नुसतं सांगतो हाय. माझ्या आडवा आला, तुझं काय खरं नाही बघ. नाही येत बाबा, नाही येत. जा घरी. अरे तुझ्या घरचे हुडकते तुला. तिकडच चाललो हाय म्या. हा जा. असं रात्री बरं फिरत जाऊ नका कुठं. माझं काय जी सोडून माझं लगीन होत नाही. आता तुझं लगीन होतं तर घिना करून जिलबी लाडू खाऊ घाल ना जरा. तू सांगणार होय मला? नाही बाबा, मी आपलं लाडू जिलबीसाठी म्हणलं, बाकी माझं काही म्हणणं नाही. बरे, तुझ्या लग्नात जिलबी लाडू कवा खाय घाल? हा, माझं काय बाबा, माझं लगीन नाही होईल, कशातच काही नाही अजून. म्या एक सांगू का तात्या? अय, मार खायचं तेवढं सांगू नको बघ. अरे नाही, त्या पंचाकडनं तुझ्या लग्नाचं होत नसल तर आपण बघूया का? अरे माझ्या लग्नाचं तू बघणार? होय, मग माझं लगीन होईन, होईनच. लय दिवसांनी आज चांगली झोप लागत. बाळू बाळू जातो मी. मधी येत नाही. काय झालं जावई बापू?
अहो काय व्हायचं पोटात कावळ वरडत्या मग जेवून घ्या की. कसं जेवायचं हा? समधी उपाशी आहेत. ह्यात काय आहे एवढं? तुम्ही घ्या जेवून. नग नग बर राहील. डोळ्यावर झोप दिसते हाय. झोपा तरी मग. अहो कसं झोपायचं हा? पोटात काय नसल्यावर झोप येत नाही बघा. ऐका म्हणून म्हणलं खाऊन घ्या, तर ते बी नाही. कसं करून ठेवलं आहे बघा त्या बाळ. झोपता बी येत नाही, जेवता बी येत नाही. तुम्ही काय काळजी करू नका, मी आहे. हा आराम करा. बाळ आला का उठवतो मी. आणि नाही उठवलं म्हणजे काय करायचं हा? पुण्यांदा जायचा तो. उद्या पुण्यांदा उपाशी राहायला लागल. नाही तसं काय नाही व्हायचं. मी आहे की जागा. बा तुम्ही दोघं बी झोपा, म्या राहतो जागा. नग नग तू पाणी घेऊन जा हे मग पाणी. दाजी काय तर खायला बी आणू का? खाया. नग फक्त पाणीचा. बर. त्या बाळूला हुडकू हुडकू दमलं बघा. पाय बी दुखायला लागला. माझी गंगी असती तर पाय दाबून दिला असतं तिने. घ्या, पाणी, घ्या. आता बरं वाटतंय. पाण्याने म्हणजे कसं झोप बी लागायची नाही. आजे अगं झोप आली असेल तर झोप की. काय म्हणाले? अगं म्हणलं झोप आली असेल तर झोप. नाही मला नाही झोप आली. तुला झोप आली असेल तर तू झोप. अव झोपा तुम्ही. बाळू आला का सांगतो की. हा बाळू आला? कुठं आहे? अव आला नाही, आला का सांगतो. नाही कवा येणार आहे? तुम्ही काय म्हणले होते रातच्याला येईल म्हणून. है या तर पाहिजे होता आता पतूर. बा ना सकाळ धरणं काय खाल्लं बी नाही. आयुष्यात पहिल्यांदाच तुझ्या बाळाला उपास घडलाय. त्या बाळ्यामुळेच उपास घडलाय. सत्य हे बाळा, असं खिडकीतनं बाहेर बघून काय होणार आहे? तर काय करू? रात्री बी झोपली नाही, दिवसभर काही खाल्लं बी नाही, आणि आता बी जागी आहे. झोप की वाईस? नाही झोप नाही. बरं झोप नाही तर राहिलं. ये बस इथे. अगं ये की. मला ठाव हाय समधी माझीच वाट बघत. सरळ सांगून बघितलं तरी समजणच त्यासनी. आता गेल्यावर बी समधी लगीनच करणार. ह्यांच्याशी तंटाच कराय ना ग. ह्यासने जीवन झोपायच लावतो म्या. सकाळच्याला बघू काय करायचं काय नाही ते.
काय आत्ताच आलो म्या. बर जेवाय वाढ, लय भूक लागली हाय मला. क्या इथं आम्ही सकाळपासून उपाशी आहे आणि यासनी आलं की जेवाय पाहिजे. अहो तुम्ही कशा पाय उपाशी हाय? जेवायचं नाही वय? तुझी वाट बघत होतो बाबा. तुझ्या बिगर घशाखाली घास उतरत नाही ना. बरं समधी जेवायचे आहेत, चला की जेवून घेऊ. आता नाही, आधी बोलायचं आहे. वय बैठक सुरू झाली का काय? नाही, आत्ता आला हा यो, याला जेवाय पाहिजे. अहो मलाच नाही, तुम्ही समधी बी जेवला नाही. चला जेवूया, सकाळच्याला बोलता येईल. नाही नाही, सकाळच्याला बिकाळच्याला काय नाही, आत्ताच्या आत्ता बोलायचं. अहो आता बी तेच बोलायचं आहे आणि सकाळच्याला बी तेच बोलायचं आहे की. नग 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 पुण्यांदा गायब व्हायचा तू. याचं काय बी ऐकत बसू नका. काय असेल ते आता बोलून घेऊ. हवा पर त्यो म्हणतो आहे ना व बोलीन म्हणून. हा मी का बोलाय नाही म्हणतो हाय वय. असं असेल तर मग जीवन घेऊ. सकाळपासून काय खाल्लं नाही, पोटातले कावळं वरडायला लागेल. मग आधी पोटभर खायचं, त्या बिगर सुचत नाही बोलायचं. वय असं आहे म्हणती काय आहे? ए तुका बोलण्यात गुतवू नका. अरे नाही बा, खरं तेच सांगतो हाय म्या. चला जेवाय घ्या. इतकं बाळू म्हणतो हाय तर बोलू उद्याच्याला. पर कुठं जाऊ नका हा. नाही जात, पण हा उद्या समधी सकाळी लवकर उठा म्हणजे झालं. हा आता ते तयार झाला आहे ना व बोलाय, तर आता उगा कुणी ताणू नका. हा चला जेवून घेऊ. सत्ते मी म्हणलं होतं ना व, तुळशी आहे मोर दिवा लावला समद नीट होत आहे. बघ झालं ना व. माझी यातनं सुटका करायची नाही, असंच ठरवलं आहेस तर. बरं चल वाढाय घे. चला चल. काल सांगितलं तरी बी झोपले आहेत अजून. आय बा आणि दाजी बी. मी ह्यासनी सांगितलं होतं का सकाळी लवकर उठा म्हणून. मी बोलायला तयार होतो, तर आता हेच उठले नाहीत, त्याला काय करणार म्या. आता चाललो म्या.
कसला विचार करतो आहेस? काहीतरी चुकीचं चालू आहे, कसं थांबवावं ते समजत नाही. चुकी तुला कोणी काही बोललं का रे गुंडू? नाही, तुमच्या पदामुळे मी चुकलो तरी मला कोणी काही बोलायला येत नाही. हुकूम चालतो माझा गावात. अय्य हो, म्हणून आपण काहीही केलं तरी चालेल असं नाही ना. गुंडू, तुला नेमके काय बोलायचे आहे? गावचा पंच म्हणून मला जर गाव सांभाळायचं असेल तर आधी एकमेकांवर कुरघोड्या करणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करावा लागेल म्हणतो मी. कोणाचं करणार बंदोबस्त? तात्यासारख्या लोकांचा, जे लोक इकडच्या गोष्टी तिकडे आणि तिकडच्या गोष्टी इकडे सांगतात त्यांचा. अय्यो ए गुंडू, तात्या असं कधी करणार नाही आणि इकडच्या गोष्टी तो तिकडे जाऊन कधीच सांगणार नाही. आणि राहिला प्रश्न तिकडच्या गोष्टी इकडे सांगण्याच्या, त्या मीच त्याला सांगतो म्हणून तो करतो. अय्यो अय्यो अप्पा, त्याची काही गरज नाही म्हणतो मी. गाव चालवायचं म्हणजे या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत असा अर्थ होत नाही. गुंडू, तुला आमची पद्धत आवडत नसेल पण त्याला काही पर्याय नाही. आधीच तर गोऱ्या सरकारमुळे सत्ता हातात राहिली नाही अय्यो आणि वर लोकांवर धाक ठेवायचा नाही म्हणजे कसे चालेल? अव्वा, हेच मला समजत नाही. गाव चालवायचं म्हणजे लोकांवर धाक ठेवायचा असं कसं म्हणतो मी? तुला शेवटचं सांगतो, एकदम फायनल. तुझ्या हातात जेव्हा सगळा कारभार येईल तेव्हा तू तुझ्या पद्धतीने कर, मला काही सांगू नकोस. माझ्या हातात आहे, मला जे योग्य वाटेल तेच मी करणार. तुला पटो न पटो. अय्यो, माझा मी विचार करत होतो, तुम्ही विचारलं म्हणून सांगितलं. अय्यो, निघून गेला. हा असा का वागतो आहे काही समजत नाही बघा. अय्यो, समजायचे काय त्यात वैजंता? त्या बाळूच्या नादाला लागून आपल्या विरोधात चालला आपलाच गुंडू. मग आपण काही करायचे नाही का? अयो, काय करणार? बाळू सोबत राहू नको सांगितलं तर ऐकत नाही. लहानपणी ऐकत नव्हता, आता तर मोठा झाला, कसा ऐकणार? मग आपण काही करायचे नाही? अय्यो, गुंडूला काही करायचं नाही, बाळूचं कट काढायचं. बाळूचा हा गुंडू बाळूला कधी भेटायला जातो काही कळत नाही बघा. अयो, ते मलाही माहिती नाही, पण बाळू घराच्या बाहेर पडता कामा नये. तर गावातूनच बाहेर गेला पाहिजे, असं काहीतरी करायला पाहिजे. अय्यो, तात काही नाही. बाळ म्हणलं बाळ लगीन लावून देत. एकीकडं पंच, एकीकडं देवप्पाचा गुरु, एकीकडं बाळू. आता काय लगीन झाल्या वाचून राहत नाही. बाळू आलंच मांजर आडवं. काय झालं? काल तर चांगला बोलत होता, लगीन लावून देईन म्हणलं. गडबडीत असं चांगलं आहे बाळू. अरे हे काय झालं? अरे भांडणं बिंडणं लागले काय? बघून या. अरे हाय का नाही कोणी? अरे समजा गपगार झालं. जावई बापू, भीमा
आहे का कोणी? हा? हा? पुन्हा डोसक्यावर आलं तरी झोपले काय समजे? आहे तर गेले. अय मयप्पा, अय मयप्पा उठ ना. अरे तात्या काय सकाळ सकाळ सकाळी सकाळी? अरे उन्हा डोसक्यावर आली अजून झोपले तुम्ही? हा? काय सांगतोय? मग बघ की बाहेर. भाई की मग काय झोप लागली काय समजना. भीमा अरे उठ, सकाळ झाली. अरे सकाळ झाली, उठ. अरे झोपू दे की, कशाला कालवा करता रे? जावई बापू उठा, सकाळ झाली. ए तात्या, आता तू स्वप्नात बी यायला लागला. अहो मला तुमच्या स्वप्नात यायला आवडेल, पर सपन नाही, खरंच आलो आहे म्या. उठा, उठा ना. उठा. सकाळ झाली वय अहो ते दार खिडक्या थाड 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 वाजत होते वाऱ्याने. मी आलो गपकन थांबले. म्हणलं काय झालं बघा, तर तुम्ही खुशाल झोपेले. अरे काल दिसभर समधी बावला उडकीत होत. जेवली बी नव्हती कोणी, दमली होती. रात्री बाळू आला तेव्हा कुठं जेवला आणि समधी झोपलीच. असं झालं होय. तरी म्हणलं असं तर कधी होत नाही बा. कस काय झालं ते बाळाला जाताना पाहिलं म्या. त्याला हाक मारली, मी थांबला बी नाही तो. मग इकडे येऊन पहा म्हणलं, दरवाजे खिडक्या वाजायला लागले. धसकन झालं काळजात. म्हणलं भांडणं बिंडणं झालं काय, म्हणलं जाऊन पहा. तर तुम्ही झोपेल. बाळ्याला जाताना बघितलं म्हणजे? बघितलं म्हणजे काय, बघितलं म्हणजे बघितलं, जात होत तो. ए तात्या, कुठे गेला बाळू? आव जावई बापू, ते काय मला सांगून जातो का कुठे गेला? गेला. काय झालं? अरे त्याच्या संग बोलायचं होतं. रातच्याला म्हणला की सकाळच्याला बोल, आणि सकाळी उठून गेला तो आम्ही उठायच्या आधी. अर म्हणजे बोलणं झालं नाही काय तुमचं? ए तात्या, उगा आगी तेल वाचू नका आता. नाही. आय सत्ते, बाहेर या. आज झोपलात का काय? बाहेर या. काय करतात काय माहिती? काय झोपलात का काय तुम्ही? अगं सकाळ झाली आहे, बाया निघून गेला.